ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सध्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे। आपण थेट जाऊयात। त्यांचं पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो। आपल्या सर्वांशी ते आज संवाद साधणार आहेत। यावेळी उमेदवार संग्रामजी देशमुख, महापौर मुरलीधर मोहोळ, हर्षवर्धनजी पाटील, माधुरीताई मिसाळ, दिलीपजी कांबळे, राहुल कोल, योगेश सागरजी, सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत। मी देवेंद्रजींना विनंती करतो की आपण सर्वांशी संवाद साधावा। पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत। पदवीधर मतदारसंघामध्ये संग्राम देशमुख यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे। मी 3 जिल्ह्यांचा दौरा या 2 दिवसांमध्ये केला आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद संग्राम देशमुख यांना आणि भारतीय जनता पक्षाला मला पाहायला मिळाला। विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगली नोंदणी केली आहे। आज सकाळी मी पिंपरी चिंचवडला होतो, आता पुण्यामध्ये आहे आणि एकूणच सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत उत्साहाने कामाला लागले आहेत। सरकारच्या संदर्भात एक मोठा असंतोष हा आम्हाला बघायला मिळतोय आणि तो असंतोष संघटित होऊन पदवीधर हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील अशा प्रकारची खात्री आम्हाला दिसते। त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच आमचे उमेदवार संग्राम देशमुख हे विजयी होतील असा विश्वास आम्हाला वाटतो। पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये जितेंद्र पवार सर हे शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्ण समर्थन दिलं आहे। यापूर्वी 2008 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने शिक्षक परिषदेने जागा जिंकली होती। 14ला ते जिंकू शकले नाही, पण आता जो काही प्रतिसाद शिक्षकांमध्येही या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे टप्पा अनुदानामध्ये आमच्या सरकारने 2दा निर्णय घेऊन दुसरा निर्णय म्हणजे 40% हा लागू करायला या सरकारने जो काही वेळकाढूपणा केला आणि त्यातनं शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात इफेक्टिव्ह डेट बदलली, त्याचाही रोष एक शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाला। एकूणच कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारची निष्क्रियता, दिलेले आश्वासनं पूर्ण न करणं, मग ग्रामीण भागामध्ये मी गेलो असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर झालेलं जे काही नुकसान आहे, 50,000 रुपये 25,000 रुपये सोडून द्या, पण घोषित केलेली नुकसान भरपाई ही देखील मिळालेली नाही। आणि अनेक ठिकाणी तर मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस काही निवेदनं प्राप्त झाली की तिथे पंचनामे देखील झालेले नाहीत। त्यासोबत विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव या सरकारने केलाय
सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही आणि त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता ही भरडली जाते. केवळ कामांना स्थगिती देणं. आता सरकारचं 1 वर्ष पूर्ण होईल, पण या सरकारची कुठली उपलब्धी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि कोरोनाच्या संदर्भात तर ज्या प्रकारे एकूणच सरकारचे एफर्ट्स राहिले आहेत, कोरोनाच्या विविध कामांमध्ये आणि खरेद्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, या सगळ्या गोष्टी आता पुढे येत आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की या सरकार संदर्भातला रोष या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार निश्चितपणे दाखवतील आणि विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो. प्रताप सरनाईकांवर ज्या पद्धतीने कारवाई केली संजय राऊतांनी सांगितलं की आमच्याकडे पण काही यादी आहे भाजपमधल्या लोकांची. मी कालच संजय राऊतांना आव्हान दिलं होतं की तुमची यादी पाठवा. आज त्यांनी सांगितलं ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर पाठवतो, आम्ही वाट पाहतोय. क्वारंटाईन झाले ही पळवाट म्हणायची काय, कारण काल ते राऊतांना भेटले नाही, आज म्हणतात की मी दिल्लीवरून आल्यामुळे क्वारंटाईन झालो. असं आहे, आता हा मुद्दा ईडीचा आणि प्रताप सरनाईकांचा आहे. एजन्सी त्या ठिकाणी काम करते, त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारावर ते काम करतील. खरं तर योग्य हेच ठरलं असतं की त्यांनी एजन्सी समोर जाऊन जे काही त्यांची बाजू आहे ती मांडायला पाहिजे होती. परंतु हे खरंच आहे की ते सामनाच्या ऑफिसला गेले, ते इंटरव्ह्यू देत आहेत, पण ते ईडी समोर जात नाहीये. या संदर्भात एजन्सीला जी योग्य वाटेल ते कारवाई करते.